आजच्या या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सर्वांचे, आपल्या सर्वांचे पूर्ववर्य महंत रामगिरीजी महाराज, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले खासदार सदाशिव लोखंडे साहेब, अनेक मान्यवर उपस्थित आहेत. तुमचा वेळ फार घेणार नाही. व्यासपीठावर सर्वजण उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो. मी थोडक्यात आपल्याला या सप्ताहाची पार्श्वभूमी समजून सांगतो. हा सप्ताह आपल्या सर्वांना माहिती आहे. जेव्हापासून सप्ताह घ्यायचा हे मागच्या साईचरित्र पारायण सोहळ्यामध्ये सर्व शिर्डीकर ग्रामस्थ तरुणांनी ठरवलं आणि इथून याची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर बरंच रामायण घडलं आणि त्यानंतर सप्ताह शिर्डीला मिळाला. या सप्ताहाचं वैशिष्ट्य असं आहे, साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण झाली. त्याचबरोबर सद्गुरू गंगागिरी महाराजांचा हा जो सप्ताह आहे याला 171 वर्ष पूर्ण होत आहे. आणि 171 वर्षाची बेरीज केली तर 9. साईबाबांनी लक्ष्मीबाईला 9 नाणी दिली आणि 9वीला भक्तीचं एक प्रतीक म्हणून हा सप्ताह साईबाबांच्या कृपेने, सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने शिर्डीकरांना मिळाला. त्याबद्दल महंत रामगिरी महाराजांचे धन्यवाद. माझे मित्र मणिलालजी पटेल यांनी सांगितलं कमलापतींनी फार काम केलं, मी काही केलं नाही. मी फक्त फोन करायचो, प्रत्येकाला काम सांगायचो आणि यांनी मोठ्या मनाने माझं काम, मी सांगितलेलं काम ऐकलं आणि केलं. त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. मी कोणीही नाही त्याच्यामधला, मी एक शून्य आहे, परंतु माझ्यासमोर एक 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 करून अनेक लाखो लोक उभे आहेत. त्या सर्वांचे धन्यवाद. आमची टीम अतिशय, बापूंनी सांगितलं की रात्रंदिवस त्यांचं काम चालू असतं. मी 9-10 वाजता रात्री घरी झोपायला जातो, परंतु तेव्हाही इथं काम चालू असतं. आमच्या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष या ठिकाणी बसले तुकाराम पाटील गोलकर, त्यांचंही मोठं या सप्त्यासाठी योगदान आहे. ते अतिशय सज्जन असे ग्रस्त आहेत. त्यांनी कुठल्याही कामात आमचा हस्तक्षेप केला नाही. तर मी अध्यक्ष आहे आणि मलाच पुढे घातलं पाहिजे आणि मीच सगळं केलं पाहिजे असं न करता, कोणताही हमभाव मनामध्ये न ठेवता, शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोतेंपासून विद्यमान नगराध्यक्ष योगेश शेळके, हे बापू तर तुम्हाला सर्वांना माहिती, आमचे मोठे बंधू आहेत, आमच्या परिवाराचे आहेत. त्यांना सुद्धा मी काम सांगितलं आणि त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने मान्य केलं. काल परवा साईबाबा संस्थांमध्ये मिटिंग झाली, मी योगेश शेळकेंना सुद्धा काम सांगितलं आणि त्यांनी सुद्धा मान्य केलं की कमलाकर भाऊ, तुम्ही सांगितलं काम, तुम्ही सांगितलं तसं करू. या सप्ताहाच्या निमित्ताने काही लोकांचे ऋणनिर्देश करतो. मान्य आमदार राम शिंदे साहेब पालकमंत्री, मान्य नामदार राधाकृष्ण पाटील विरोधी पक्षनेते, या सप्ताहामध्ये आमच्या पाठीशी पहिल्यापासून ठामपणे उभे राहिले. मान्य खासदार सदाशिव लोखंडे साहेब, या ठिकाणी आमचं सर्वांचं असं ठरलं आहे की या परिसरात निमगाव ग्रामस्थांनी मागणी केली की या परिसरात कुठलाही बोर्ड लागतं कामा नये. आम्ही निमगाव ग्रामस्थांचंही स्वागत करतो, आम्ही कुठलाही बोर्ड लावणार नाही. परंतु एक गोष्ट सांगितली पाहिजे. त्या दिवशी दिल्लीमध्ये माननीय महंत रामगिरीजी महाराज सुद्धा उपस्थित होते. आम्ही पंतप्रधानांना भेटायला गेलो. कोणाला वाईट वाटून घेऊ नका की एखाद्या माणसाची स्तुती करतो, परंतु सत्य परिस्थिती तुम्हाला सांगतो. आम्ही जेव्हा पंतप्रधानांना भेटायला गेलो, 32 लोकांचं शिष्टमंडळ घेऊन गेलो आणि ते शिष्टमंडळ घेऊन जात असताना खासदार सदाशिव लोखंडेंच्या गाडीला खासदाराचा सिंबॉल होता आणि त्या सिंबॉल लावलं तरच आतमध्ये प्रवेश मिळतोय. खासदार चंद्रकांत खैरे साहेबांची गाडी होती, एक आढावराव पाटलांची खासदार, आणि एक अजून काही शिवसेनेच्या 4-5 खासदारांच्या गाड्या आणल्या होत्या. योगायोगाने गाडी फुल झाली खासदार लोखंडे साहेबांची आणि आमच्याबरोबर काही लोक, साहेब तुम्ही खाली उतरा, आणि लोखंडे साहेबांना गाडीतून खाली उतरून दिलं. ते टॅक्सीमध्ये आणि आम्ही खासदाराच्या गाडीमध्ये, सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखं काम करणाऱ्या लोखंडे साहेबांचे धन्यवाद. त्याचबरोबर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्नेहलताई कोले आणि बिपिनदादा कोले यांना आम्ही विनंती केली की दादा आम्हाला ग्राउंडवर बुलडोजर पाहिजे. साधारणतः आम्ही अपेक्षा अशी ठेवली की काही लोकांनी आम्हाला साहित्य द्यावं आणि त्याचं डिझेल आम्ही टाकावं, परंतु त्यांनी कारखान्याचा बुलडोजर दिला आणि संजीवनी सहकारी साखर कारखान्याने त्यामध्ये डिझेल सुद्धा टाकलं. 1 महिनाभर त्यांनी डोजर आमच्या ताब्यात दिला आणि काम संपुष्टात तुमच्याकडे असू द्या म्हणून सांगितलं. त्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी, आपल्याला आता सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या सप्त्यांमध्ये त्यांची सेवा असते. जे बुंदीचं मशीन आहे, आमटीचे काही पंप आहे, टँकर आहे, ते हे सगळं बाळासाहेब थोरात साहेब उपलब्ध करून देतात. आम्ही त्यांना समक्ष भेटलो, त्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या मतदारसंघाचे आमदार, त्यांचे सुपुत्र सुजयदादा विखे पाटील यांनी 300 कोटी साखर देण्याचं मान्य केले, त्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर साईबाबा संस्थांचे अध्यक्ष सुरेश हावरे साहेब, उपाध्यक्ष चंद्रशेखर भाऊ कदम, माजी खासदार श्री भाऊसाहेब अक्षरे साहेब, रुबलजी अग्रवाल मॅडम, या सर्वांचे धन्यवाद. कारण यांच्या माध्यमातून या सप्त्यासाठी 75 लाख रुपयाची मदत साईबाबा संस्थांनी केली. सर्वांचे आभार.
त्याचबरोबर माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब यांनी विशेष प्रयत्न करून आमच्या शिर्डी येथे येणाऱ्या काही साई भक्तांकडे प्रयत्न केले आणि त्यांनी मोठी रक्कम आम्हाला उपलब्ध करून दिली. खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेबांचे पुन्हा एकदा धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले श्री नानाजी जाधव साहेब आत्मसंचालक संघ संचालक राष्ट्रीय संघाचे त्यांचे धन्यवाद करतो. संघाच्या माध्यमातून अतिशय मोठी टीम या ठिकाणी काम करण्यासाठी येणार आहे, सेवा देण्यासाठी येणार आहेत, त्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर माझे नेते रावसाहेब नाना खिवरे यांनी जेव्हा आमचं सत्ता डळमळीत होतं घ्यायचं का नाही वेगवेगळे कारणं होते, त्यांनी आमची सर्वांची बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की शिर्डीमध्ये तुम्ही सत्ता घेतला पाहिजे, तुम्हाला काय मदत लागेल ती आपण जिल्ह्यातून उभी करू, परंतु तुम्ही सत्ता घ्या. त्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष दादा काळे यांचेही धन्यवाद. रवींद्र ठाकरे साहेब जे प्रांत अधिकारी आहे, माणिक साहेब तहसीलदार साहेब यांचेही धन्यवाद. त्याचबरोबर शिर्डी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे साहेब यांचे विशेष धन्यवाद व्यक्त करतो. आता महाराजांची ज्या पुलावून मिरवणूक आली तो पूल नवीन बनवून देण्याचं काम, त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर खास सप्त्यासाठी 80 फुटाचा रस्ता आपण बनवतोय डांबरीकरणाचा, तर ते सतीश दिघे साहेब यांचे धन्यवाद शिर्डी मुख्याधिकारी. त्याचबरोबर DYSP शिवकरे साहेब, पोलीस इन्स्पेक्टर अरविंद माने साहेब, शेती महामंडळाचे व्यवस्थापक अभंग साहेब, आमचे तालुक्याचे आमच्या वाहतूक शाखेचे आदरणीय सुनीलजी पवार साहेब, त्याचबरोबर साहेब संस्थांचे सर्व अधिकारी पदाधिकारी, भूमापनचे कचरे साहेब, या मैदान आपण बसवल्याच्या समोरच हिराबाई भाऊसाहेब कातोरे या सभापती पंचायत समितीचे त्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर आमच्या शिर्डीच्या नगराध्यक्ष अभयराजे शेळके यांचे धन्यवाद. या गावचे सरपंच शिल्पाताई कैलासराव कातोरे, निमगावच्या सरपंच यांचे धन्यवाद. त्याबरोबर कोळेकर साहेब, शब्बीर पठाण यांनी त्यांचं साहित्य उपलब्ध करून दिले वेळोवेळी, त्या सर्वांचे धन्यवाद. बापूंनी आपले धन्यवाद स्वागत केलेच आहे. या निमित्ताने मी काही गोष्टींचा खुलासा करू इच्छितो. आजच्या या शुभप्रसंगी आपण सर्वांसमोर मला एक गोष्ट सांगायची आहे. मित्रांनो, साईबाबांच्या महानिर्वाण झाल्यानंतर हेमाडपंत उर्फ दाभोळकर, निंबाळकर अशा 4-6 लोकांनी बाबांबद्दल जेवढं लिहिलं तेवढंच आज आपल्याला माहिती आहे. याचं कारण आज फक्त आपण रोजचं जगणं जमेल तसं जगत असतो. खरे बाबांच्या अवतीभोवती खूप शिकलेली माणसं होती. त्यांनी ठरवले असते तर बाबाबद्दल आणखी बरंच काही लिहून ठेवता आलं असतं आणि महत्त्वाचे म्हणजे अधिक तपशिलात लिहिता आले असते. बाबांचे समकालीन भक्तांबरोबर बोलायचे झाले तर त्यांच्या समकालीन भक्तापैकी एकाबद्दलही स्वतंत्र पुस्तक नाही. सांगायचे तात्पर्य असे की या सोहळ्याची संपूर्ण डॉक्युमेंटरी झाली पाहिजे. आत्ताच बापूंनी सांगितलं की या सोहळ्यामध्ये जी जी गोष्ट घडली एक पुन्हा लिखित स्वरूपात उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा इतिहास बाबांच्या समाधीची शताब्दीमध्ये 30 शताब्दीतील लोकांना वाचता आला पाहिजे. हा 171वा सप्ताह आहे. बेटाच्या दृष्टीने आदरणीय रामगिरीजी महाराज अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे बेटासाठी ही डॉक्युमेंटरी एक महत्त्वाचा दस्तऐवज असणार आहे. पण प्रश्न येतो कुणी करायचं. आज आदरणीय महाराजांसमोर मी सर्वांना शब्द देतो, सप्ताहाचे नारळ स्वीकारल्यापासून ते सप्ताहाचा अंतिम हिशोब देईपर्यंत घडणाऱ्या सर्व घडामोडींची डॉक्युमेंटरी करून देण्याची जबाबदारी आमच्या सप्ताह कमिटीने स्वीकारली आहे. सप्ताहाच्या निमित्त आणखी एक घोषणा करतो. सरला बेटाला 150 वर्षाहून जुनी परंपरा आहे. पण आदरणीय गंगागिरी महाराजांपासून रामगिरी महाराजांपर्यंत या पीठाचे जे पीठाधीश होऊन गेले त्यांच्याबद्दल मराठी साहित्यामध्ये म्हणावे असे लेखन उपलब्ध नाही. त्याबद्दल जगातल्या सगळ्या महापुरुषांबद्दल विपुल असे लिखाण झाले. पण या बेटातील संतांची परंपरा फार मोठी आहे, कामही फार मोठं आहे, पण फारसं लिहिलं गेलं नाही. म्हणून आम्ही ठोकताळा केला आहे. कोणालाही एखादे पुस्तक वाटतं तर त्या लिखाणातून एक फ्लो असावा लागतो, लिखाणात कस असावा लागतो. मी आदरणीय रामगिरीजी महाराजांना सांगू इच्छितो, विनंती करतो की आपण या सप्ताहाचा विश्वविक्रम केला आहे, गर्दीचा विक्रम केला आहे, महाप्रसादाचा विक्रम केला आहे. आता आपण दुसरा विक्रम आज 2 ऑगस्ट म्हणजेच उद्यापासून 13 दिवस संपले की 14व्या दिवसात सप्ताह सुरू होणार आहे. या 13 दिवसात जर रामगिरी महाराजांनी सहकार्य केलं तर तुम्ही सर्वांनी रामगिरी महाराजांना विनंती केली, थोडा वेळ दिला महाराजांनी आमच्यासाठी, कारण की महाराजांचा कार्यक्रम अतिशय व्यस्त असतो. या व्यस्त कार्यक्रम आपण जर थोडा वेळ दिला तर आदरणीय रामगिरी महाराजांचे बद्दलची माहिती छापून या सप्ताह कालावधीमध्ये एक पुस्तक प्रकाशित करण्याचा आमच्या सप्ताह कमिटीचा मानस आहे. परंतु आपण सर्वांनी टाळ्यावाजून महाराजांना विनंती केली पाहिजे तुम्ही आम्हाला वेळ दिला पाहिजे. या 13 दिवसात ही पुस्तकाची संकलना, ती पुस्तक प्रकाशन हा एक विश्वविक्रम आपण प्रस्तावित करू. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी आपण सर्वांनी मनापासून सहकार्य करायची विनंती करतो. या निमित्ताने काही गोष्टी बोलावे की नाही बोलावे अशा दुविधा मनस्थितीत आम्ही सर्व आमची जी सत्ता कमिटी आहे तुम्हाला खुल्या मनाने मान्य करतो. तुम्ही सर्व वारकरी संप्रदायाचे आहे. आम्ही सर्व जे सत्ता कमिटीत काम करतात त्याच्यामध्ये लुटे
कुठे शेड जर सोडले आणि संदीप शेड सोडले तर आम्ही वारकरी संप्रदायाचा आमचा काहीच संबंध नाही, खुल्या दिलाने मान्य करतो. परंतु महाराजांच्या संपर्क आल्यानंतर 4 महिन्यापासून मांसाहार बंद केला. आमचे मित्र आमचे पुढे गेले, कडू असतील हे असतील, हे म्हणतात कमलाकर माळ घेऊन येतो, माळ घेऊन येतो, माळ घेऊन येतो. त्या धाका पेना निम्मे अर्धे लोक खाली जाऊन उभे राहतात, लगेच माळ घालायला होता. मी स्वतः महाराजांच्या जेव्हा जेव्हा संपर्कात आलो, यापूर्वी थोडासा संपर्क होता, परंतु जेव्हा सप्ताह सुरू झाला आणि महाराजांचा माझा जास्त संपर्क आला, माझाच नाही आमच्या सर्व टीम झाला. आम्ही रात्री बेरात्री कधी बेटावर जातो आणि मधु महाराजांनी तशी मुभा दिली. मधु महाराजांनी सांगितलं शिर्डीचं कोणी आलं तर तातडीने यांना सोडून द्या, पहिलं जाऊ द्या. आमचं थोडं साहेबांची आबा आहे, साहेबांची कृपा असल्यामुळे थोडा आम्हाला अंकार आहे, आमच्यामध्ये अहमभाव आहे. महाराज तुमच्या कृपेतून निघेल अशी विनंती करतो. आम्ही काही लपून शकून करत नाही, कधी मान्य करतो. आमचे थोड्या सवय आहे, त्या निमित्ताने मोडल्या. सकाळी उठायला लवकर लागलो, अनेकांनी आक्षेप घेतला सकाळी लवकर उठतील का, 6ला उठून ग्राउंडवर असतात, रात्री 11 12 वाजता. जेवणाचे डबे तुम्हाला 15 दिवसात गंमत सांगतो, 15 दिवसाचा डबा येतो, नितीन कोणत्या गाडी डबा येतो, कोण खातं तेच कळत नाही. अशा अनेक गोष्टी या सप्ताहाच्या निमित्ताने घडल्या. मला सांगताना अतिशय दुःख होतं की आपण त्या भक्त परिवारातल्या, परंतु आम्ही जरी त्या भक्त परिवारात नसलो तरी आम्हाला अनेक गोष्टीचं वाईट वाटलं. अनेक लोक महाराजांबद्दल अपशब्द बोलतात. म्हणजे मला सांगायला क्षमा मागतो तुमची, अशा गोष्टी सांगू नये का सांगाव्या अशा गोष्टी आल्या मी काही सांगत नाही, संक्षिप्तमध्ये सांगतो. काही लोकांनी अपशब्द वापरले महाराजांबद्दल, महाराजांची जात काढली, महाराज अमुक जातीचे, महाराज तमुक जातीचे असं म्हणलं जातं हिंदू धर्मामध्ये. आपण सर्व हिंदू धर्माचे पायी का असं म्हणलं जातं की नदीचं मूळ आरुष्याचं कुळ विचारू नये. परंतु काही लोकांना कदाचित अहंकार असेल, त्यांच्या काही वेदना असतील, त्यांचे काही दुःख असतील, या निमित्ताने संतांच्या कृपेने ते दुःख सुद्धा बाहेर येत असेल. कदाचित त्यांच्या मनात काही मळमळ असं ते होत असतील, तर त्यांनी जात काढली. त्यांनी सांगितलं महाराज अमुक समाज तमुक समाजाचा आहे. मला महाराजांच्या जातीबद्दल काही केलं नाही. महाराज या राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे साहेबांच्या जवळचे नातेवाईक आहेत, हे मला पूर्वीपासून माहिती होतं. त्यांची जात आम्हाला काही गरज वाटली नाही. आम्ही ज्या साईबाबांनी आम्हाला लहानशी मोठं केलं, एवढा शिर्डीवर आशीर्वाद ठेवला, त्या साईबाबांनीच कधी जात सांगितली आम्हाला काय करायचं रामगिरी महाराज जातीची. परंतु सर्वांचं म्हणणं पडलं, यानंतर आम्ही कोणी स्टेजवर नसणार. यानंतरचा स्टेज वारकरी संप्रदायाचा असेल, रामगिरी महाराजांचा असेल, शिर्डीकर कुणी तुम्हाला स्टेजवर आपल्या सेवेत आम्ही असू. तेव्हा आज ही गोष्ट तुम्ही सांगितली पाहिजे लोकांना. तुम्हाला विनंती करतो, जे जे लोक अपशब्द बोलत असेल, काही असेल, तुम्ही आमच्या सप्ताह सहभागी व्हा, नका हो, हरकत नाही. साईबाबांची कृपा या सप्त्यावर आहे. सद्गुरू गंगाधर महाराज आणि साईबाबा हे 2 मोठे संत एकत्र आलेले आहेत. तिथं तुमच्या माझ्यासारखे लोकांचं काही काम नाही. तुम्हाला काही जमत नसेल तर जमू नका, परंतु अपशब्द बोलू नका. कारण की कोणाचा तरी संयमाचा बाण संपतो. आमच्यामध्ये संयम फार थोडा आहे. कोणी त्याची परीक्षा पाहू नका. महाराज आम्हाला आशीर्वाद देतात का शांत शांत शांत. मधु महाराजांनी सांगितलं की तुमच्यात बराच बदल झाला, कारण हे भाषण करायचे रावसाहेब ना थोडे कुठे गेले, तर असे संयमाने भाषण करायची सवय नाही. परंतु अनेक लोकांनी अपप्रचार केला की महाराज पैसे मागतात कीर्तनानंतर. माझा स्वतःचा अनुभव असा आहे. माझ्या अगोदर आमचे लोटे दादा आहेत, त्यांचा अनुभव आहे, संदीप शेठ आहे, आमच्या सर्व परिचय आहे, बाबासाहेबांचा, बाबासाहेब काकोतींचा आहे, कैलास बापूंचा आहे, की जेव्हा जेव्हा महाराजांना कीर्तनाच्या निमित्त पैसे लिहिले जातात. मी स्वतः बघितलंय, तुम्ही माझ्यापेक्षा अनुभवीच माणसाल, तर महाराज कधी पैसा लागतात. महाराजांनी कधी कोणाला पैसे मागितले नाही, परंतु एक मोठा प्रचार केला जातो, महाराज पैसे मागतात. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, तुम्ही सप्ताह घेतला, परंतु महाराज हेलिकॉप्टर मागणार, महाराज हत्ती मागणार, महाराज तुम्हाला पैसे मागणार. आता काल नवीन ते बी मधू महाराज तुमच्या परिवारातल्या एका माणसाने आमच्या माणसाला सांगितलं की 3 दिवसानंतर महाराज तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली. 3 दिवसानंतर त्याचं काय भानगडी मला काही कळलं नाही. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, सप्ताहाचं नियोजन ठरवलं असताना मी कोणी मोठा नाही, आमचे लोकही कोणी मोठे नाही, आमचा तेवढा अधिकार नाही. परंतु महाराजांना आम्ही एक विनंती करत गेलो, महाराज आम्ही हेलिकॉप्टर आणणार नाही. ते म्हणजे आणायचेच नाही. महाराज आम्ही हत्ती आणणार नाही. कोण म्हटलं म्हणे महाराज आम्ही 1 रुपया देणार नाही. म्हटलं कोण? युवराज तसं मुद्दे येऊ राहिलो.
आणि मग नंतर लोकांनी सांगितलं, आम्ही निम्म्याच रस्त्यात होतो, चितळीपर्यंत चाललो होतो. त्याला बापू होते, मी, नितीन शेळके, अजून 4 लोक, सुजित गोंधळे, 4-5 लोक गाडीत होतो. आम्हाला एक फोन आला की तुम्ही सप्ताह घ्यायला चालले, महाराज गाडी मागणार आहे. महाराज अजून तर गेलो नाही, चितळीच्या रुळापर्यंत पोहोचलो. महाराज गाडी कशाला मागतील? आम्ही गेल्यानंतर बरंच आता साधारण आमची नंतर चर्चा होत गेली वारंवार. मग महाराजांनी एक प्रश्न विचारला, महाराज तुम्ही कडू काळेकडे गाडी मागितली, तुम्ही भोसड्याच्या लोकांकडे गाडी मागितली. महाराजांनी सांगितलं, तुम्ही कडू काळे आहे की कडू कुठे गेले? कडू काळे भोसड्याचे शिवाय ठाकरे आहे का? शिवाय ठाकरे आहे. तर महाराजांनी गाडी मागितली नाही. महाराजांची गाडी जुनी झाली तर त्या लोकांनी ठरवलं का मला गाडी द्यायची. महाराजांनी मागितली नव्हती. महाराज जेवढा प्रवास करतात त्यासाठी चांगली गाडी असेल म्हणून त्यांना देणगी ती गाडी दिली होती. माझा स्वतःचा अनुभव, आमच्या सर्वांचा अनुभव असं सांगतो, महाराजांनी एकही शर्त या सप्त्याच्या निमित्ताने घातली नाही. आम्ही महाराजांनी विनंती केली की महाराज आपण जी झोळी फिरवतो सप्त्यामध्ये आपल्याला ती फिरवायची नाही. त्यांनी कारण सुद्धा विचारलं, ते म्हणले चल कॅन्सल. तुम्ही म्हटले ना आणि लगेच कॅन्सल. त्यांनी पार्श्वभूमी काही सांगितलं, कोण काय म्हणतं, कोण शिवाय देतं, कोण काय करतं. साईबाबांना सुद्धा दगड खावं लागले तर तुम्हाला पण खावाच लागतील. फक्त तुम्ही इशारा केल्यानंतर ज्यांचे दगडासाठी 2 हात उचलले जातील हे हजारो हात त्यांच्यावर पडतील. संतांचा मार्ग तो नाही म्हणून शांतता आहे. महाराजांना आम्ही सांगितलं की आपण पेट्या बसू आणि त्या पेट्यात जे आपल्यासारखे भाविक भक्त जे टाकतात ते त्या पेट्या टाकतात, म्हणजे चांगलं काय हरकत नाही. मग संकल्प होता आमचा की उरलेल्या पैशात करायचं काय. मला आमच्या शिर्डीकरांचे धन्यवाद द्यावेसे वाटतात. आपण तर सहकार्य करणार आहात. मी तुम्हाला विनंती करेन, अनेक लोक असं म्हणतात शिर्डीवालेले पैसेवाले काय करायचे साप्ताला पाहिजे. तुमचं योगदान तुम्ही सोडू नका. खरंच आम्हाला गरज नाही साहेबांच्या कृपेने, परंतु तुम्ही तुमचं योगदान देण्याचं तुम्ही काही बंद करू नका. तुम्ही तुमच्या योगदानाची गरज आहे याला कारण सांगतो. तुम्ही साईबाबाच्या भूमीत बसला, या पावन भूमीत तुम्ही आहात. या सप्त्यामध्ये जी रक्कम उरणार आहे त्या रकमेतून बेटामध्ये एक धर्मशाळा उभी केली जाणार आहे. त्या धर्मशाळेला नाव असेल, आमच्या अनेक मान्यवरांना काही खतखत असते, जे विचारतात कसं काय नाव असेल, कोण बांधणार. महाराज बांधता, महाराज इंजिनियर नाही, महाराज गौंडी नाही, त्याच्यामुळे महाराज बांधणार नाही. बांधणारे आपले लोक आहेत. महाराजांनी सांगितलं तुम्ही बांधा. एक खोलीचे पैसे उरले एक खोली बांधू, 10 उरले तर 10 बांधू. आणि या सप्त्याचं वैशिष्ट्य असं असेल का संपूर्ण सप्ताहात आपले लोक ग्रामीण भागातले, तुम्ही आमचे सर्वजण नातेवाईक आहात, त्याच्यामुळे सर्वांचा परिचय आहे. तर या सप्त्याचा संपूर्ण हिशोब तुम्हाला वेबसाईटवर, तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल तर या सप्त्याची वेबसाईट केली आणि त्या वेबसाईटवर सगळ्यांना हिशोब दिला जाईल. ज्या माणसाने वर्गणी घेतली त्याचा फोटो घेतलेला आहे. इथं जे 8-9 स्क्रीन लागणार आहे त्या स्क्रीनवर तुम्हाला कुणी पैसे दिले ते पण दिसणार आहे. याच्यात आणखीन एक गोष्ट सांगतो, काही लोक शिर्डीचे बरेच लोक बसले, काही चेक दिले पण पैसेच दिले नाही. त्यांचे सुद्धा फोटो दाखवणार की मी चेक दिला पण पैसेच दिले नाही. त्याची सुद्धा त्यांनी खबर घ्यावी. या सप्त्यामध्ये हरिनामाचा जप होतो, सकारात्मक बदल होतो, एक ऊर्जा निर्माण होतो. आमचे मित्र प्रमोद आयर त्यांनी सांगितलं की गोदावरीपासून तर शिर्डीपर्यंत न्यूटनचे नातू जंगली महाराज असं म्हणतात, न्यूटन म्हणून शास्त्रज्ञ मोठे त्यांचे नातू आले आणि त्यांनी सांगितलं की मोठी ऊर्जा या क्षेत्रामध्ये आहे. ज्या ठिकाणी आपण बसलो तो बाबांच्या पावनभूमीतला आहे. मग या ठिकाणी आपण फक्त हरिनाम जवळ करतो, त्याचबरोबर समाजाला काय होऊ शकते म्हणून आपण एक ऐतिहासिक असं कृषी प्रदर्शन भरवलं. त्या प्रदर्शनाला आपण सर्वांनी भेट दिली. त्याचबरोबर आमच्या गावातल्या महिलांनी ठरवलं, आता त्या वैशाली कुठे गेल्या त्या सांगतील तुम्हाला तो संकल्प त्यांचा. त्यांनी सांगितलं की 1 दिवस असा असेल तर त्यामध्ये सर्व मुली आणि महिलाच असतील. तो सप्ताह 1 दिवस महिलांच्या ताब्यात असेल आणि त्याचं नाव असेल बेटी बचाव बेटी पढाव आणि साई की बेटी. साईबाबांच्या मुली या त्या दिवशी काम करतील. या सप्ताहामध्ये अनेक विक्रम होते. आता सांगण्यासारख्या अनेक गोष्टी, फार वेळ जाईल. या ठिकाणी मुस्लिम समाजाचे आमचे काही प्रतिनिधी बसले आहेत. या मुस्लिम समाजाने तुम्हाला सांगतो अतिशय आनंद होईल, 11 लाख रुपये देणगी सप्त्याला दिली. आणि त्यांनी सांगितलं मुस्लिम समाज, जसे आता तुम्ही बघितलं ब्राह्मण समाजाचे सर्व ब्राह्मण आमचे त्यांच्या पारंपरिक पोशाखातून त्यांनी पूजा केली. त्यांचं स्वतःची इच्छा होती आम्ही असं करावं. त्याचबरोबर मुस्लिम समाजाने सांगितलं की आम्ही आमच्या पोशाखातील आमची टोपी घालणं, आमच्या दाढ्या वाढल्या असतील, आम्ही जो मुस्लिम समाजाचा पेहराव असेल ते, आणि 11 लाख रुपये देणगी घेऊन 1 दिवस आमचा असेल तर मुस्लिम समाज 1 दिवस वाढायला. त्याचबरोबर साईबाबांचा संदेश आहे सप्तमालिकी. या सप्तमालिकी एक संदेशाला अनुसरून शिर्डीकरांच्या वतीने
सर्व समाजाच्या शेतीमध्ये बैठक घेतल्या. आमच्या मंगेश नाना त्रिभुवन, निलेश दादा म्हणजे जे जे लोक उपलब्ध होते ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी बैठक घेतल्या आणि सर्व संतांचे प्रत्येक समाजाचे असेल, परीट समाजातील गाडगे बाबांचे असेल, सावता महाराज समाज, माली समाजाचे असेल, सावता महाराज संत सावता महाराजांच्या वतीने अशा सर्व संतांच्या नावाने या ठिकाणी पंक्ती असतील आणि त्या पंक्तीचं वैशिष्ट्य असेल की त्या समाजाचे लोक त्या पंक्तीत उपस्थित असतील. ते फक्त पुढारपण करायला नाही तर ते वाढण्यासाठी असतील आणि त्यांनी ती जबाबदारी स्वतःहून स्वीकारली आणि त्यांनी असं सांगितलं की आम्हाला तुम्ही विश्वासात घेतलं सर्व समाजाने आणि त्यांनी जिल्हाभर काम सुरू केलं त्या निमित्ताने. त्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला की तुम्ही आम्हाला सहभागी करून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. या ठिकाणी भरपूर गोष्टी आहे सांगण्यासारख्या. सप्ताहाच्या काळात तुम्ही भेटत राहाल, तुम्हालाही सांगू अनेक गोष्टी आहे ज्या स्टेजवर सांगता येणार नाही, तुम्ही मला गुपचूप भेटा, मी सांगेल सगळं कोण कोण काय काय बोललो. आपण सर्वजण या ध्वजारोहण सोहळ्यासाठी आलात त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. एवढं शांतपणे मला बराच वेळ ऐकून घेतलं त्याबद्दल आपले धन्यवाद. रामकृष्ण.